कावेरी, गो कावेरी, कावेरी, गो कावेरी, गो गो गो, सावकाश सावकाश सावकाश. वय तर देऊ ना. हा लावते. अभिराम खय असा? रूम मध्ये अम्मा. तरीच माका खाली काही दिसलो नाही. तो शांत आहे अम्मा, थोडा नाराज आहे. माका सगळं कळता गो, पण मी तरी काय करू? अम्मा तुम्ही चिडा, तुम्ही मला असा रागव, मला चालेल, पण मी एक सांगू, पूर्वाचा लग्न हो दे. मग विनयच्या घरचे जेव्हा आले तेव्हा बघितला पूर्वाला किती खुश होती ती, किती दिवसांनी खुश होती. हे लग्न काय होणार, त्रास कोणाला होणार नाही मला नाही माहिती, पण आपल्या घरच्या मुलगीला खुशी मिळतोय, आपण असं का दूर करतोय अम्मा हे सगळे पासून? मला कळतो अम्मा, पण विश्वास ठेवा ना आमच्यावर, पूर्वासाठी, आणि आशीर्वाद आहे ना तुमचा. होय गो बाय, होय. बरं होय, तो दिवे लाव. अभिरामा वांगडा बोलतोय मी. हा जा. अभिरामा, म्हटलं बघूया काय करतस ता. काय नाही ग, बसलो होतो असंच. असोच? ये बस. अभिरामा, पूर्वाच्या लग्नाची जबाबदारी घेतलंस, या घर उभा करूची जबाबदारी घेतलंस, ती पुरी केलंस. या घरातल्या सगळ्यांका एकत्र आणूची जबाबदारी घेतलंस, ती पण पुरी केलंस. मग या घरातली माणसा कशी वागली ना तरी त्यांची मना राखूचो प्रयत्न केलंस. सगळा केलंस रे या घरासाठी. पण आता पूर्वाच्या लग्नाची जबाबदारी घेऊन ना तुका एका मोठ्या शक्तीक सामोरा जाऊचा लागा, ज्याच्यामुळे या सगळा उभा केलंस ना ता वाचवणं कठीण जायत रे तुका. मका माहित हा, पूर्वासाठी तू माघार घेण्यातलो नाही असस. पण माझा ऐक, स्वतःच्या संसाराचो पण विचार कर. कावेरी वांगडा काय होता आता बघतस ना तू. परत एकदा विचार कर. पूर्वाच्या लग्नाची जबाबदारी घेणं इतक्या सोप्या नाही. हा शक्य नाही आई. बाबा माझा ऐक. हे बघ आई, मला माझ्या आणि कावेरीच्या प्रयत्नांवर विश्वास आहे, फक्त तुझी साथ हवी. कुमुद, काय झालं, का रडते? कावेरी, मैत्रीण मानलंय तुला मी. तुझं दुःख ते माझं दुःख. मला माहिती आहे आज तुला खूप त्रास झाला असणार. प्रेम करणाऱ्या माणसांना एकत्र आणणं, त्यांना जोडणं, या घराला माहीतच नाही कधी. पूर्वाला खूप त्रास झाला असेल, विनयलाही त्रास झाला असेल, पण तुला झालेला त्रास मला नाही बघवत आहे.
कावेरी, मी तुला म्हटलं होतं ना, पूर्वाचं लग्न ही वच्ची नाही होऊ देणार. ती हे मुद्दाम करतीये तुझ्या विरोधात जाऊन. कावेरी, तुला एक सांगू, तुला वाईट वाटेल, पण माझा नाईलाज आहे. आपण आपली मैत्री थांबवूया. मोदिनी, हो, आपली मैत्री जर टिकली तर ही वच्ची तुला असाच त्रास देत राहील. तिचा राग माझ्यावर आहे. मला काही कर म्हणावं, तो मी सहन करेन, पण तुला झालेला त्रास मी नाही बघू शकत. कुमुदनी, ही मैत्री राहणार आणि पूर्वाचं लग्न ते पण होणार. एवढी कशी गुंतू शकते कावेरी? का कळत नाहीये तिला? पण मला सगळं कळतंय. मी अण्णांच्या विळख्यात अडकणार नाही. तू किती अडकशील? हिम्मत हाय माका समोर जाऊची? अरे का बाईच्या समोर जाऊ शकत नाही तो माझ्या समोर येऊची हिम्मत करीत काय? ए, कोणाच्या घरात राहतस आणि कोणापासून पळाक बघतस? अण्णा नाही का पासून? खरा सांग, घाबरतस ना माका? ए, घाबरत नाही आहे तुला? नाही मग ये नजरेक नजर भिडव आणि सांग घाबरत नाही म्हणा. मी तुला घाबरत नाही. तुलाच काय, तुझ्या अख्ख्या खानदानाला घाबरत नाही, कळलं ना? काय करणार आहेस रे? मी ती कावेरी नाही सहज तुझ्या जाळ्यात अडकायला. ना तुमच्या नायकांचं कोणी मी लागत. मी ते थांबलोय ना तुझा बंदोबस्त करायला. माझो बंदोबस्त करणार? अरे मृत्यूची गाठ पडली आहे माझी. आता कसलो बंदोबस्त आणि कसलो काय? खुळो असस रे, खुळो. पळतस? पळ पळ. काय जाणार पळू? तू लांब जाऊ शकत नाही आणि तुका लांब जाऊ देणार मी नाही. अण्णा नाही कसं आहे, मी अण्णा नाही. आता मी तुझ्यासोबत कायम असतले. नाही, मी माझ्यासोबत असं होऊ देणार नाही. कोण घाबरतंय ते दिसतंय ना समोर. ये, का करतोस रे असं? माझी अवस्था त्या कावेरी सारखी करायची आहे का? पण एक लक्षात ठेवा, तू काहीही करू शकत नाहीस माझं.
दे चल. काय सयाजीराव, आजकाल तुम्ही अण्णा नायकांच्या वाड्यावर पाहुणचारासाठी थांबलाय. ए काय म्हणालास? तो एवढा भडका काय झाला? वाड्यावर तर तुम्ही असं वाड्यावर आहे याचा अर्थ असा नाही की अण्णाकडे आहे, कळलं ना? आणि कोण अण्णा नाईक? मी नाही ओळखत त्याला. तो अण्णा नाईक माझं काही वाकडं करू शकत नाही, कळलं ना? परत त्याचं नाव घेतलंस ना ही बाटली डोक्यात घालीन. साहेबानो नको उगाच माझ्या अंगलट यायचं. परत असं काय बोललास ना तर जेवढी प्यायलास ना कोतड्या सकड बाहेर काढेल. नाईक देऊ काय? देते देते. तो अण्णा इथेच यायचा का रे? अण्णा अण्णा नाईक होय तर हैसरच यायचे, पी पी पियाचे, पण पैसे पण कधी. घे. किती प्यायचं? त्यांका दुसरं काय काम? पी पी पियाचे, काय तो चालायचो, शुद्ध नसायचे, लय पियाचो. पण तुका जे पुचा नाही एक बाटली पण कोणी अण्णा नाईक होत नाही. गेल्या तुझ्याकडे जेवढ्या बाटल्या भरलेल्या असतील ना तेवढ्या ठेव. हे तो रानाचं वरचट निघालो. अण्णा नाही का संपलास तू आता. या जगात तुझं काही उरलेलं नाही, तू गेलास ढगात. अण्णा नाईकच संपवणार एवढा सोपा नाही. हो ना? मग तुला माझ्या जवळ न येऊ देणं हे मला पण कठीण नाही. का तू नेलेली हिंमत कोण पण दाखवी. ए न पिता सुद्धा मी तुला पुन्हा पुन्हा मृत्यूच्या दारात नेऊ शकतो, कळलं ना? मेलेल्या काय मारशील? हो ना? मग मेल्यानंतर पण तुझं नाव, तुझा मी पण आहे ना टेकू देणार नाही मी. आणि माझ्यावर तुझी मालकी चालू देणार नाही, लक्षात ठेव. अरे अण्णा नायकासारखं वागतं त्याच्यातच कळला. या अण्णा नायकाच्या जवळ जवळ येत तू माझा भावला होशील. मी सांगतोय का करशील, मी सांगतोय तसं वागशील. खेळणा असंच माझा खेळणा. सयाजी तुझा आता काय रावला नाही, फक्त सयाजी नाव रावला बस. ए अण्णा तुला सोडणार, तुला सोडणार नाही मी, सोडणार नाही मी तुला. तुला सोडणार नाही अण्णा मी. झाड लागला वाटता, रघुक लागला याड आता ह्याका लागला. सोडणार नाही मी तुला अण्णा. रघु सारखी अवस्था झाली ना म्हणजे मिळवला. सोडणार नाही अण्णा मी तुला, सोडणार नाही. तू माझा काय करू शकत नाही. अण्णा अण्णा सोडणार नाही मी. सयाजी, 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 कुठे गेला सयाजी? काय झालं सुषमा? तुला काय करायचंय? तू तुझी कामं कर. आला नाही आतापर्यंत सयाजी. काय
आले नाहीत का म्हणजे? गेला होता ना आधी बाहेर. तुला बरं माहित ग? तू काय माझ्या नवऱ्यावर लक्ष ठेवून असतेस का? गो घरात राहतोस ना, मग हे लक्ष जातलाच. बस आरोप करा नको. हा कावेरी, सगळ्यांचा लय चांगला बघतोस, पण एवढं चांगुलपणा दाखवा नको. लोकांचे डोळे फुटतात. कावेरी, बाहेर 2 हंडे पाणी हातशीर. आणते. गो एवढा असतात ना तर घोवा पदराक बांधून फिरायचा. माझ्या नवऱ्याचं काय करायचं काय नाही ते माझं मी बघेन. आधी तुमच्या त्या सुनेकडे लक्ष द्या. सयाजी कुठे गेलाय? चालले सयाजी एक म्हटलं ना तुला, माझ्या मागे मागे येऊ नकोस. सयाजी जीव घेणार मी तुझा. त्याची काय झालं असं काय बोलतोयस? हा बघ ना, हा हसतोय माझ्यावर. सोडणार नाही तुला. सयाजी घाबरत नाही तुला. सोडणार नाही मी. घाबरतो की काय तुला? काय करणार? मारणार माका? हिम्मत लागता. चापावर पोटाची पकड बसा. पैसून आणणार ती? हा थांब. कुठे गेलास तू? कुठे आहेस तू? कुठे गेलास तू? कुठे आहेस तू? कुठे? माझ्या समोर आहे. समोर आहे तू. माझ्या समोर आहे. सोडणार नाही मी तुला. सयाजी सयाजी काय करतोस हे? सयाजी बंदूक. सयाजी सयाजी नाही मी आता. सयाजी सयाजी काय गो, काय झाला? बंदूक घेऊन मागे गेला तो. गे बाय, मागे कावेरी असा. अभिरामा, रे अभिरामा. काय करणार? गोळीओ घालणार? माका मारणार? मारीन तुला. जीव घेईन तुझा. कोणाक मारणार? माका? हा तुला मारीन. सोडणार नाही मी आता. ए सयाजी, ए काय करतोस तू? बंदूक खाली ठेव. आज पुणे मध्ये यायचं ना. पुणे मध्ये यायचं नाही. सयाजी मी सोडणार नाही. घाबरू नको, घाबरू नको. थांब. सयाजी, सयाजी काय करतोस तू? बंदूक खाली घे. अजिबात पुणे मध्ये यायचं ना. आज सोडणार नाही मी. माका सोडणार नाही? अरे यो अण्णा कधी वच्चीच्या बंधनात रवलो नाही. तू काय माका करणार? ताक ढोसलस ना तर भीतीपाय ढोसलस. तुका माझी भीती वाटता. अभि कावेरी थांब, घाबरू नकोस. थांब. सुचले तू तरी सांगते का? सयाजी काय झालं? काय करतोस हे तू? सयाजी बंदूक खाली ठेव. पुणे मध्ये यायचं नाही. खूप त्रास झालाय मला. खूप सहन केलाय. आज सोडणार नाही. ही बंदूक. सयाजी थांब. सयाजी अहो थांबा. तुम्ही काय जाता?
उगाच बंदुकीचं चाप ओढलो ना तर तुमच्यावर यायचा सगळा. सरिता ही येळ नाही कोणावर काय येतं आता बघूची. अजिबात कोणी मध्ये यायचं ना, कोणी मध्ये यायचं नाही, मी सोडणार नाही. याच्यासारखी अवस्था होऊ नको ना. आता याची अवस्था काय करतोय बघ.